सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज लय सकाळ सकाळ व्हिडिओ काढायला लागली कारण आज लय लवकर बारामतीला चाललोय आम्ही सकाळच. चाललोय दवाखान्यात, मग तिथं लवकरच जायला लागतं म्हणून लय लवकर घरनं आलो होतो. त्यांना व्हिडिओ काढावा, गार लागते गाडीवर तर लय म्हणजे लय गार लागते. आरुष पण आलाय संग. यारो गार लागते का? लय गार लागते. एकतर इतका गार काही झालाय सुटलाय ना, लयच थंडी, लय म्हणजे लय थंडी आहे. स्टॉल सोडलं होतं म्हणलं आवाज यायचा नाही नीट म्हणून स्टॉल सोडले. लय गार लागते. तिथे गेल्यावर काढते आणखीन व्हिडिओ. झाला आपला दवाखाना. आलो लवकर आलो म्हणून लवकर दवाखाना झाला. लय गार, कसं गार लागत होतं, लय गार लागत होतं गाडीवर. इतकं गार लागत होतं ना, म्हणलं सकाळ सकाळच पहिल्यांदाच आलो आहे इथं, माहीतच नाही ना. ग्रामीण रुग्णालय रुई बारामती हॉस्पिटल तिथं आलो पहिल्यांदाच, माहीतच नाही इथलं कसं आहे. आता जे आले ती म्हणायची लवकर जायला लागतं सकाळनं, तर नंबर तर केस पेपर. लवकर आलो होतो पण आले की झालं. मला काय होतं का असं ना, जर येते सारखं जेवायचं येत नाही सगळं का. आत्ता पण इथं एक आहे इथं आणि एक इथं असं मागे आहे, जेवायला येत नाही, पाणीसुद्धा पिलं येत नाही. म्हणून किती मी दवाखाना लय दवाखाना ह्याच्या आधी बारामतीतला ह्याच्या आधी दवाखाना केला होता. तिथं तर 300-350 रुपये फी देऊन तिथला दवाखाना केला. भवननगरचा केला, वालचंदनगरचा केला, नातेपुत्याचा केला. गावातला तर काय बंदच नाही, सारखं चालू. आले की जायचं, आले की प्रत्येक डॉक्टरांनी वेगवेगळं काहीतरी सांगायचं. मग आता म्हणलं टेस्ट केल्या होत्या सगळ्या तिथं संसरला. मग तिथल्या टेस्टात काहीतरी आता आपल्याला काय त्यातलं काय एवढं कळत नाही ना, कोणचा घटक कमी होतं ते. मग ते इथं लावलं होतं. इथं जाऊन म्हणली सलाईन घ्यायला लागते, सलाईन वाटे इंजेक्शन करायला लागेल. मग काय त्यांनी काय सलाईन केलं, लावलं नाही, इंजेक्शन केलं होतं आहे म्हणली. एवढ्यावरच नाही नीट झालं तर माघारी आणखीन 5 किंवा 10 दिवसांनी. मग बघू आता हे शेवटचा दवाखाना. आता ह्याच्यावर नंतरनं नाही, नंतरनं जर आलं तरी दाखवायचं नाही, शेवटचंच आता देव कटाळले जरा. का दवाखाना दाखवते का. या दवाखान्यात आता गर्दी व्हायला लागली आहे. ते गेले तर आतमध्ये, चला आता इथं ना आमच्या माहेरातलं बॅगचं हे दुकान आहे, तिथं त्यांच्याकडे पण बघू. जाताना इथं जवळच आहे ते पण दुकान. किती दिवस झालं, जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं ते दुकानाचं हे करते. आणि पहिले ते आतमध्ये होतं, श्रीकांत बॅगवाल्याचे तिथं होतं. आता त्यांनी स्वतःचं टाकले, पण ते माहीतच नव्हतं कारण इकडं MIDC ते यायचं इकडं प्रश्नच येत नव्हता. तिकडं आतमध्ये जायचं बारामतीत, तिकडल्या तिकडंच काय काम असलं तर. पण इकडं येणंच नव्हतं होत, पहिल्यांदा चालू आहे इकडं. ते दवाखानासुद्धा माहीत नव्हतं आम्हाला, विचारत आली. चला तिथे गेली तर जाऊते तुम्हाला. पनीर आलतं काही हनुमानाचं बजरंगबली की मंदिर आहे. नाही तर आता म्हणलं चला पाय तरी पुढून यावं. काय वेळ म्हणलं चला. किती पटांगण आहे, मी पहिल्यांदाच आली इथं पण.
जवळ असून पण येणं होत नव्हतं. ह्या श्रावणात जाऊ मग श्रावणात जाऊ. मग आता हाय वेळ म्हटलं चला. लय मोठं मंदिर आहे लय. आणखीन तिकडं आहे ना हो तिकडं हे कोणाचं आहे हरुष पाया पुढं बाळा. नक्की छान आहे चल. वडाच्या झाडाच्या बघा पारंबी पग खाली टेकून हो का त्याच नंतर ना पग जमिनीत गेले. इतक्या मोठे भाई झाले त्याच्या. किती जुना वड असं नाही किती लय मोठा वड आहे. वड आहे नाही तसलंही दिसतंय. पाणी बघायचं पिंपळाचं कशात दिसतं पिंपळाचं दिसतंय. ते पानच ओळखायला ये नाही ती वड्यालाच पारंब्या असते त्या वडच दिसतंय. ओळखायचं सगळं पानं वर आहे त्याच्यामुळं ओळखायचं पण वड्याला पारंब्या असते त्या. जाऊन कसं असं पण लय मोठं झालं आहे ते मोठं आहे. तिथं आपण बघू कोणाचं तरी चला. काळे भगवानचं आहे काही हो का. हा बाबा गुरुवर्य गणपत बुवा काळे महाराज. आणखीन एक तिथं कशाचं आहे तिथलं ते मंदिर दुसरं शंकर महादेवाची पिंड आहे तिथं. आपण तिकडे पण जाऊ. असं करते का देवबापाच्या ठिकाणी असं करत नाही. हे यांचं पहिलं आहे ना हे काळे भगवानचं हे झालेलं आहे. त्यांच्या आईनं नवस केलेला होता जे लांबले तर तुलाच हे करील म्हणून. म्हणतो का ते जलमले की त्यांना हे आणलं होतं. त्यांचं काही पहिलं हे होत होतं त्यांना त्यांच्या आईचं ना बाळच जगत नव्हती म्हणून त्यांनी त्यांच्या नवस केलेला होता झाला तर तुझा असं काहीतरी नवस केलेलं आहे. म्हणतो का ती मग ते येतच कीर्तना हे भजनं आपलं करायचं. कुठंही असलं ना पारायण हे बसलेलं त्यात करणं ते सर खरोखरच असं लग्न लावून द्यायचं एखाद्या गोरगरिबाचंही त्यावेळेस ते चला. शंभो शंभो गणपुष शिवा महादेव. खूप छान मंदिर आहे. शंभो 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 गणपुष शिवा महादेव. सगळेच आपल्या देवांचं दर्शन झालं आपलं आल्यासारखं. आरुष खूप छान आहे. चला आता जाऊ आपण. महादेवाच्या मंदिराचं थोडं दगडी बांधकाम आहे तर मस्त आहे. घाल सांगेल चला. लय पटांगण तर लय पटांगण आहे. सगळं पटांगणच आहे. पाण्याचा फिल्टर आणि भारी आपलं झालं दर्शन. यो किती दिवस झालं चालले. आज मी जायचं श्रावण महिन्यात जायचं. आता जाऊ मग जाऊ
होती आम्हाला आज. ती पण दवाखाना लवकर झाल्यामुळं बघा. आणि इतकं गार लागते का, वारं सुटले इतकं गार लागते ना, लई गार लागते. शटर काढून ठेवलं की लई गार लागते. चला बाहेर पण अनंत मंगल कार्यालय पण आहे इथं.